साकरी में पीएसआई महेश गायतड की दबंगई के खिलाफ पत्रकारों का तीव्र विरोध, डीवाईएसपी को सौंपा गया ज्ञापन। साकरी शहर में कानून के नाम पर दबंगई करने, पत्रकारों के साथ अभद्र भाषा का प्रयोग करने और उन पर हमला करने के आरोप में स्थानीय पत्रकार संघों ने उपविभागीय अधिकारी धूले ग्रामीण संजय बांबणे को लिखित आवेदन देकर पीएसआई महेश गायतड के विरुद्ध कड़ी कार्रवाई की मांग की। सूत्रों के अनुसार साकरी पुलिस स्टेशन में हाल ही में नियुक्त हुए पीएसआई महेश गायतड ने पत्रकार शरद चौहान से हुए वाद विवाद के बाद जब शहर के अन्य पत्रकार स्पष्टीकरण लेने पहुंचे तो उस दौरान दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर के शारीरिक दिव्यांगत्व पर अपमानजनक टिप्पणी की। बताया गया कि पीएसआई गायतड ने गादेकर को लंगड़ा कहकर संबोधित किया। पत्रकार उमाकांत अहिरवार ने भी गंभीर आरोप लगाया कि बिना किसी कारण पीएसआई गायतड ने उन पर धमकीपूर्ण तरीके से हमला किया और शर्ट उतारकर गुंडई जैसी हरकतें की। संदर्भावी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील। धन्यवाद, थँक्यू। झाली पाहिजे आणि नाही झाली तर आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणारच आहोत। आम्ही काही वादविवादाला लढणार कपडे कुस्ती खेळतात कपडे काढून आम्ही घालतोय, सगळे काढतोय म्हणे का तुम्ही असं काय बोलतात ना? ज्येष्ठ पत्रकार आहेत ते त्यांना सुद्धा आणि त्यांच्या समोर अशी मस्त अशी बसले होते, अशी रवी साहेब तुमच्या समोर अशी अधिकारी बसते आणि खूप आरोप असं कॉर्नरला हात लावतो। आम्हाला 8 दिवसात न्याय देणार अशी आशा विश्वास व्यक्त करतो सर आम्ही। पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी असलेले डीवायएसपी साहेब त्यांना निवेदन देण्यासाठी या अगोदर आमची साहेब शासकीय विश्रामगृह साखरी इथं बैठक झाली आणि या ठिकाणी जे फौजदार महेश गायतड यांनी शैलेश गादे त्यांच्या व्यंगावर टीका केली आणि हातपाय तोडण्याची धमकी दिली म्हणून सर्व पत्रकारांमध्ये त्यांच्या संदर्भामध्ये फार गती मान्य डीवायएसपी साहेब, साक्री पोलीस पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर आणि फौजदार महेश गायतड यांच्यातील वादाबाबत महोदय वरील विषयान्वये कळू इच्छितो की फौजदार गायतड यांनी गादेकर हे अपंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे, हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे। समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ याचा निषेध करीत आहे। वरील फौजदाराला आपण नीट समज द्यावी, कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी। आणि सोबत गादेकर यांचं आम्ही विस्तृत निवेदन जोडलेलं आहे की नेमकी घटना काय काय घडलेली आहे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात म्हणून साक्री तालुक्यातील तमाम पत्रकारांच्या वतीनं मी आपलं ऋण व्यक्त करतो। आणि पत्रकार संघाच्या या मिटिंगमध्ये इतरही संघटना, प्रार संघटना होती, मनसे होती, आमच्या पत्रकारांच्या विविध संघटना होत्या। असा निर्णय झालेला आहे की 8 दिवसाच्या आत जर कारवाई झाली नाही तर उपोषण, रस्ता रोको आणि साखरी बंदचं आयोजन करण्यात येईल। ही जाणीव मी आपल्याला या प्रसंगी देऊन ठेवतो। तरी आपण सगळ्यांच्या वतीने निवेदन स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करण्याचं काम या तालुक्यातल्या पत्रकारितेने चोखपणे केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। आपण सर्व एकसंघपणे संघटित राहिलो तर कुणाचीही मजा आपल्या पत्रकार बांधवांवर किंवा इतर जे काही संघटनेचं काम करतात सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्यावर बोट टाकण्याचं काम कुठलाही अधिकारी प्रामाणिकपणे करू शकत नाही। एवढी ताकद संघटनेच्या ऐक्यामध्ये आहे। हा जो काही प्रकार शैलेश सोबत झाला, उमाकांत सोबत झाला किंवा शरद सोबत झाला किंवा जीटी बापूजींच्या सोबत झाला समोरासमोर उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, तुमच्या समोर जे काही घटना घडल्या त्याच्यात तुम्ही साक्षीदार। तर या घटनांना जर का आपल्याला पायबंद करायचा असेल तर संघटितपणे आपल्याला हा लढा उभा राहावा लागेल।
या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आज आपण सर्वांच्या सह्यांचं निवेदन DYSP साहेबांना या ठिकाणी आज देऊ आणि त्यांना काहीतरी टाइम बॉन्ड लिमिट टाकू की इतक्या दिवसामध्ये तुम्ही याचा बंदोबस्त करायची बदली करा, त्याला एक दाखला किंवा याचा बंदोबस्त तुमच्या पद्धतीने करा. त्या काळामध्ये काही झालं नाही तर मग मात्र आपल्याला त्याच्या पुढचं पाऊल तीव्र पद्धतीचा लढा आंदोलन हे उभं राहावं लागेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला SP साहेबांकडे जाऊनही त्यांची एक भेट घ्यावी लागेल, त्यांनाही निवेदन द्यावं लागेल, प्रामुख्याने करायला लागेल. आणि एवढं करूनही जर काय त्याचं काही काम झालं नाही, बंदोबस्त झाला नाही, तर मग आपण आपल्या पद्धतीने उपोषण असेल, मोर्चा असेल, अजून गावातल्या व्यापारी संघटनांचं पाठबळ घेऊन आपण गावबंद सुद्धा करू शकतो त्या विषयात. याच्या अगोदर अशा घटना घडलेल्या आहेत. 1-2 दिवसात, 24 तासात, 8 दिवसात अशा अधिकाऱ्यांची उचल मागण्या या ठिकाणाहून तात्काळ आपल्या दबावामुळे, आपल्या संघटनांच्या दबावामुळे या ठिकाणी झालेले सुद्धा आहे. हे नाकारून चालणार. साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे शैलेश गालेकर यांनी निवेदन दिल्यावर तातडीची मीटिंग बोलवली आणि त्या निमित्तानं परवा मला काही मित्र आपल्या जगदाळच्या स्टुडिओवर पण भेटले. तेव्हा असं ठरलं की सगळ्यांनाच आपण बोलून घ्यावं, कारण आपण सगळे एका क्षेत्रात काम करतो, विविध आपल्या संघटना जरी असल्या तरी अशा प्रसंगी आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे. इतर वेळेला आपल्याला काही मतभेद असले तो भाग वेगळा, आपल्यात मतभेद असले तरी एकमेकांमध्ये मनभेद नाही. आणि म्हणून ज्या दिवशी शैलेशचं परवा निवेदन आलं त्याच दिवशी मी ताबडतोब DYSPशी संपर्क साधला, PID प्रमुखांशी संपर्क साधला, त्यांच्याशी मी चर्चा केली. गोळवे साहेबांनी सांगितलं की शरदची जेव्हा भानगड झाली चव्हाणची, कारण साधारणतः एक बाजू आल्यानंतर आपले काम ही दुसरी बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे, त्यालाच खरी पत्रकारिता म्हणतो. शरद चव्हाणची भानगड त्यांनी मला पूर्णपणाने सांगितली की ते त्या ठिकाणी काय काय घडलं, त्याचे प्रकरण होतं, त्या मुलीचं हो त्या सोनार बाबांचं त्या ठिकाणी कसा सगळा मॉब चिडलेला होता आणि तो चिडलेला मॉब तुम्ही एखाद्या वेळेला त्या बाबाला जर अटॅक केला असता तर बाबा बोलू सुद्धा शकला असता पोलीस स्टेशनमध्ये, अशी परिस्थिती तर होती. आणि म्हणून त्या ठिकाणी शरद होतं, शरद पत्रकार आहे वगैरे वगैरे हे काही त्यांच्या लक्षात आलं नाही. त्या अनावधानाने शरदचा अवमान झाल्याचं त्यांनी मान्य केलं. दुसरी गोष्ट त्यांनी मला सांगितली की गादेकर आणि उमाका यांचा जो वाद झाला तेव्हा मी नव्हतो, गोळवे साहेब मला होते, त्यामुळे मला त्याच्यात डिटेल काही माहिती नाही, पण ऐकीव माहिती अशी आहे. GT बापूंचा मी त्यांना उल्लेख केला की सिनियर पत्रकार आहे, गेल्या 20-35 वर्ष आमच्यावर काम करणारा माणूस, त्यांच्याशी ते उद्धटपणाने बोलले. तर त्याच्यामध्ये असं झालं की GT बापू बोलायला गेले हळू, त्याला गेलं ऐकू गेलं ते आणि मग तो रेसून आला तेवढं, अशी ती परिस्थिती. म्हणून मी साहेबांना असं सांगितलं की निसर्गाने गादेकरवर अन्याय केलेला, निसर्गाने जर गादेकरवर अन्याय केलेला असेल तर आपण मानवही आहोत. सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय DYSP साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. त्यातल्या त्यात आमचे एक अपंग पत्रकार आहेत, जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, गादेकर, त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली. आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही DYSP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी अशी घटना DYSP साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी. 8 दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत, फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं आहे. त्यामुळं
ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले, मी पहिल्यांदा एवढं बघतोय की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे. मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का? तर अजिबात नाही. पत्रकार उमाकांत आयुरराव यांची सुद्धा तक्रार आहे की ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत. पत्रकार शरद चव्हाण यांचीही तक्रार आहे, अजून काही लोकप्रतिनिधींची पण तक्रार आहे, काही व्यापाऱ्यांचीही तक्रार आहे. म्हणून या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी सगळ्या संकलित करून आम्ही लवकरच DSPची भेट घेणार आहोत. कुणाशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही, पण ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि साक्री तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकार आणि या तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन अतिशय ताकदीने लढेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो. धन्यवाद. साक्री पोलीस स्टेशनचे PSI गायतड यांच्या गैरवर्तणुकीच्या संदर्भामध्ये DYSP साहेबांना सर्व तालुक्यातल्या पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. हा जो काही प्रकार गायतड साहेबांच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या संदर्भात घडलेला आहे हा अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहोत. याच्या अगोदरही अनेक अधिकाऱ्यांना की ज्यांना माज होता तो माज उतरवण्याचं काम तालुक्यातल्या पत्रकारांनी हे केलेलं आहे आणि म्हणून आजही आम्ही या ठिकाणी DYSP साहेबांना 8 दिवसाची मुदत या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. 8 दिवसामध्ये जर का DYSP साहेबांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही, कारवाई केली नाही तर एक खूप मोठं असं जनआंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उभारलं जाईल आणि तालुक्यातल्या सर्व पत्रकारांची एकजूट त्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस खात्याला दाखवून दिली जाईल. एवढंच आजच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. धन्यवाद.